जो आहे श्री घाणन संघाचा तुषार फोटो घाणन संघाचा स्कोर कार्ड आहे तो आपण शून्यापासून सुरू करणार आहोत आणि एकूण जितक्या धावा बनतील तुषार फोटो घाणन संघाच्या माध्यमातून त्यामध्ये आपण त्या 6 धावा ऍड करणार आहोत. अशा पद्धतीने हे मात्र स्कोर कार्ड चालू राहील, याची आपण दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. बॉलरचं नाव प्लेयर नाही का त्यांच्याकडे? ना बॉलरचं नाव ओरडू नका. अक्षय. तिसऱ्या दिवसाची सुरुवात मात्र पुन्हा एकदा आपण 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती देवादिदेव गणपती बाप्पाला वंदन करून करणार आहोत. वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. अक्षयचा पहिला बॉल दिवस क्रमांक 3 मध्ये घाणन संघाच्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना यावेळेला मात्र फुल टॉस बॉल होता. लोअर फुल टॉस बॉलला मात्र स्क्वेअर लेग रेषेने सीमारेषा दाखवली जाते. अलॉंग विथ द कार्पेट स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेच्या बाहेर पहिलाच बॉल धाडलाय. फलंदाजीच्या जोडीमध्ये जर आपण पाहिलात तर दादा पाटील आणि बापू पाटील अशी दोन फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडवर दादा पाटील होते. पहिल्याच बॉलला मात्र नक्कीच या फुल टॉस बॉलला चांगला दिशा दाखवण्याचा प्रयत्न झाला. स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेच्या बाहेर धाडलं गेलं चेंडूला. एक आक्रमक सुरुवात चौकारानं मात्र या इनिंगची सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. श्री गणेशा झाला या मॅचचा पहिल्या चेंडूवर अक्षयच्या धाडलेल्या या चौकारासोबत. आपण पाहतोय ऐकतोय अनुभवतोय श्रीनाथ चषक 2022 चा हा तिसऱ्या दिवसाचा पहिला सामना. एका बाजूला बलवडी दुसऱ्या बाजूला तुषार फोटो घाणन. यावेळेला मात्र सरळ हातानं लॉंग ऑन रिजन सीमारेषा बघायचा प्रयत्न होतोय. वन बाउंड चेंडू सीमारेषेच्या बाहेर चालला. येतोय आणखीन एक खणखणीत श्रीनाथ चषक चौकार. आम्ही व्यक्त करतोय. गेले 3 दिवस अतिशय सुंदर सुमधुर संगीत आपल्याला त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळते. त्याचबरोबर आमचं धावतं समालोचन सुद्धा त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातोय. गोलंदाजी मार्कवर अक्षय सज्जे, स्ट्राईक एंडवर दादा पाटील. फुलर लेंथ बॉल यावेळेला मात्र स्विंग याना मिस. बॅट आणि पॅडच्या मधून ट्रॅव्हल करतोय हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडून सांगता झाली. पहिल्या दोन्ही चेंडूवर चौकार लगावले गेले होते दादा पाटीलच्या माध्यमातून. अक्षयच्या गोलंदाजीवर एक आक्रमक सुरुवात. तदनंतर मात्र गोलंदाज कमबॅक करतोय. यावेळेला मात्र हा ट्रॅकर बॉल शॉर्ट आर्म पुल होतोय. वंडरफुल पॉवरफुल आणि सक्सेसफुल असा हा ब्युटिफुल स्ट्रोक दादा पाटीलच्या बॅट मधून येतोय. उत्तुंग आसमानी खडखडीत श्रीनाथ चषक षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. चेंडूवर केला जातोय घनघाती प्रहार. चेंडू जातोय सीमा पार आणि येतोय खणखणीत षटकार दादा पाटीलच्या बॅट मधून. एक आक्रमक सुरुवात. 2 चौकार 1 षटकार 1 निर्धाव चेंडू. 4 चेंडूंमध्ये मात्र धावफलकावर धावा आहेत त्या 14. आणखीन एक फुल टॉस बॉल. टायमिंग प्रॉपर. ताकदीचा वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर. स्क्वेअर लेग रिजन बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय आणखीन एक श्रीनाथ चषक षटकार दादा पाटीलच्या बॅट मधून. सुरुवातीच्या ओव्हरमध्येच आता मात्र आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. दादा पाटील आपल्या रंगात येत आहेत, आपल्या ढंगात येत आहेत. चांगला फॉर्म पाहायला मिळतोय दादा पाटीलच्या बॅट मधून येणारे हे मोठे फटके. आणखीन एक फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा मात्र स्क्वेअर लेग रिजन बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय चेंडू. स्क्वेअर लेग रिजन सीमारेषा ओलांडली जाते. पंचांचा इशारा येतोय आणखीन एक खणखणीत षटकारासाठी. जबरदस्त बॅटिंग. जरूर आला आणि तदनंतर मात्र ओव्हरच्या समाप्तीची घोषणा पंच संजय मल्होत्रा सरांनी केली. मुंबई क्रिकेट असोसिएशन मान्यताप्राप्त पंच आहेत मैदानाच्या आतमध्ये. संजय मल्होत्रा सर, वय वर्ष 61. त्यापैकी मात्र 35 वर्ष क्रिकेटच्या सेवेमध्ये त्यांनी घालवली. पंचांच्या भूमिकेत आज मात्र हे दिग्गज आणि नामवंत असे पंच खऱ्या अर्थानं अनुभवी पंच आहेत. आणि त्याचबरोबर त्यांच्या जोडीला दिवाकर चौहान पंचांच्या भूमिकेमध्ये.
पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलात तर एक जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळाली. दादा पाटील एक हाती खेळी करताना बघायला मिळाले. चौकारांच्या जोडीला षटकार सुद्धा आले. बॅक टू बॅक 3 षटकारांची हॅट्रिक मात्र पूर्ण केली गेली. 26 धावा धावफलकावरती येताना पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेरीस. बॉलरचं नाव काय हो? माईक चालू असेल ना का ओरडू थांब. होय की आता तुमचं बॉलरचं नाव सांगायचंय ऋतिक. अक्षयचं पहिलं षटक पूर्ण झालंय. ऋतिक येतोय नवीन ओव्हर घेऊन. 6 षटकांचा खेळ आहे. कमीत कमी 4 गोलंदाजांचा वापर आपल्याला करणं अनिवार्य असणार आहे. स्ट्राईक एंडवर मात्र बापू पाटील. पहिल्या ओव्हरमध्ये स्ट्राईक मिळाली नव्हती. या ओव्हरमध्ये स्ट्राईकचा फायदा कितपत उचलला जाईल यावेळेला मात्र दिशाहीन गोलंदाजीचा प्रयत्न. खेळपट्टीच्या बराचसा बाहेर पिचिंग केल्या गेलेल्या बॉलवर मात्र पंच आपला एक उजवा हात बाहेर काढतील. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 21 प्रमाणे गोलंदाजाला दंडित केलं जाणार आहे. दिशाहीन गोलंदाजीसाठी एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये जोडला जाईल. त्याचबरोबर एक सुवर्ण संधी फलंदाजाला मिळणार आहे. फ्री हिटचा बॉल पंचांनी घोषित केलाय. पुढील चेंडूवर मात्र एक मोठा फटका खेळण्यासाठी फलंदाजाकडे संधी आहे, कारण झेलबाद होणार नाही. लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात या स्पर्धेच्या माध्यमातून फलंदाज बाद नसणार आहे. ओव्हर द विकेटचा मारा घेऊन कॉम्बॉक्स एंड कडून पंचांच्या डाव्या बाजूने 10 ते 12 पावलांचा रन. ऋतिक राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पुन्हा एकदा यावेळेला मात्र कट केला जातोय. पॉइंट रिजन मध्ये जातोय चेंडू. पॉइंट क्षेत्रामध्ये आता मात्र वन बाउंड चेंडू सीमारेषा पार आणि येतोय खणखणीत श्रीनाथ चषक चौकार. डीजे मास्टर, पहिला चेंडू ही दिशाहीन होता. दुसरा चेंडू ही तितकासा काही चांगल्या प्रमाणात नियंत्रित नव्हता. बराचसा अंगावरून बाहेर मारा केला गेला होता. अवे फ्रॉम द बॉडीच्या माऱ्याला मात्र नक्कीच फॉलो करत खेळण्याचा प्रयत्न झाला. पॉइंट क्षेत्राच्या डोक्याच्या वरून मात्र चेंडूला खेळून काढलं गेलं. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये मात्र हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी आला हा चौकार ऋतिकच्या गोलंदाजीवर बापू पाटीलच्या बॅटमधून. यावेळेला सुद्धा अंगापासून दूर ठेवलं गेलं चेंडूला. आता मात्र तितकासा चांगला फटका नाहीये. मिस टाइम स्ट्रोक होतोय. मिसफील्ड सुद्धा झालंय. परिणामी मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. पंचांमधून मात्र दुसऱ्या वेळेला मात्र यावेळेला नो बॉलचा इशारा येतोय. यावेळेला मात्र ओव्हर स्टेपिंग. पंचांकडून नो बॉलचा इशारा. दिशाहीन गोलंदाजी मात्र झाली होती. यावेळेला मात्र राऊंड द विकेटचा मारा त्यांनी निवडलाय. स्ट्राईक एंडवर बापू पाटील. दुसऱ्या बाजूला दादा पाटील. पुन्हा एकदा अवे बॉडी फेक केली जाते. एक्स्ट्रा कव्हर रिजन बाउंड्री लाईनच्या दिशेने कोणताही खेळाडू नाहीये. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. या फ्री हिटच्या बॉलवर मात्र आणखीन एक चौकार बापू पाटीलच्या बॅट मधून येताना पाहायला मिळतोय. बॉल किती झाले? 2. नाणेफेकीचा कौल मात्र जिंकला होता तुषार फोटो घाणन संघाने. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय आणि सुरुवातीच्या इनिंग मध्ये जर आपण पाहिलात तर मोठी फटकेबाजी झाली आहे. पहिल्या ओव्हर पासूनच आक्रमक पाहायला मिळाले दोन्ही फलंदाज. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू अतिरिक्त उसळी चेंडू मध्ये जरूर पाहायला मिळाली. चेंडू मात्र सोपावला गेला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू न सांगता जरूर झाली आहे, परंतु पंच काहीतरी विचार विनिमय करतील. किती झाले? 38. धावफलकावरती धावा आपण बघतोय 38. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे. षटकातील फक्त 3 चेंडू पूर्ण झालेत. यावेळेला एक चांगला चेंडू स्विंग अँड मिस. बॅट मात्र जरूर भिरकावली होती. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. कुठेतरी कव्हर क्षेत्राच्या खेळाडूच्या डोक्याच्या वरून हा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होते.
गुड लेंथवर पिकिंग स्पॉट होत होता बॉल आणि नंतर मात्र गेला तो सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू येतोय, हा चौथा चेंडू यशस्वीरित्या पूर्ण केला जातोय. 38 धावा धावफलकावरती आपण पाहू शकता. एका बाजूला दादा पाटील आणि दुसऱ्या बाजूला बापू पाटील असे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, आणखीन एक निर्धाव चेंडू यावेळेला हाताळला जातोय गोलंदाज ऋतिकच्या माध्यमातून. अक्षय पाटीलचे एक महागड षटक 26 धावा, माफ करा 16 नव्हे तर 26 धावा त्याने आपल्या पहिल्या ओव्हरमध्ये खर्च केल्या गेल्या होत्या. आणि आतापर्यंत या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलात तर 12 धावा खर्च केल्या गेलेत. 38 धावा धावफलकावरती आतापर्यंत आलेत. 5 चेंडूंचा खेळ या षटकातील पूर्ण झालाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. गोलंदाज ऋतिकच्या षटकातील कॉम्बॉक्स एंड कडून राईट आर्म राऊंड विकेटचा मारा. आता मात्र बॅटच्या स्लॉट मध्ये आलाय, त्याला मात्र प्लॉटच्या बाहेर धाडलं जात आहे. एक्स्ट्रा कव्हर रिझन वाडिश लॉंग ऑफ रिझन बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू सीमा पार आणि येतोय खणखणीत षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. 44 धावा, 2 षटकांची समाप्ती झाली आहे. 6 षटकांचा हा खेळ आहे. कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिला तर तब्बल 118 धावा सुद्धा ठोकल्या गेल्या होत्या. आणि तदनंतर मात्र हाचा तिसरा दिवस उजाडलाय. पहिल्याच मॅच मध्ये आपण जर पाहिलात तर 2 ओव्हर मध्ये 44 धावा धावफलकावरती आहेत. 4 ओव्हरचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 6 ओव्हरची मॅच आहे. 4 गोलंदाजांचा वापर, कमीत कमी 4 गोलंदाजांचा वापर आपल्याला करणं अनिवार्य असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण पाहतोय आताच्या आशीर्वादानं एन्काउंटर स्पोर्ट्स आणि खरसुंडी ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने भव्य दिव्य अशी मर्यादित षटकांची ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा श्रीनाथ चषक 2022 च्या स्वरूपात तब्बल 51,000 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक स्वर्गीय गंगाधर सदाशिव पुजारी यांच्या स्मरणार्थ श्री अर्जुन गंगाधर पुजारी सावकार, त्याचबरोबर वायवाडी मुंबईचे उद्योजक सन्माननीय श्री दादाशेठ महादेव कचरे यांच्या सौजन्याने हे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक अंतिम विजेत्या संघाला देऊन सन्मानित केलं जात आहे. चालू असलेली तिसऱ्या दिवसातील पहिली मॅच आपण बघतोय. तुषार फोटो घाणंद विरुद्ध बलवडी या दोन संघांमध्ये चालू असलेला हा सामना आहे. गोलंदाजी करत असताना बलवडी संघाला सुरुवातीला 6 धावांची पेनल्टी लागली होती, कारण खेळाडू ऑलरेडी त्यांच्याकडे कमी आहेत संघामध्ये आणि त्यामध्ये काही खेळाडू जीन्स पॅन्ट वर आहेत, काही खेळाडू फॉर्मल ड्रेसवर आहेत. त्यामुळे असं चालणार नाही. या स्पर्धेचा आदर सन्मान करणं तितकंच गरजेचं आहे आणि त्यामुळेच की काय आयोजकांनी बलवडी संघाला 6 धावांची ऑलरेडी पेनल्टी लावलेली आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आता मात्र संपलेलं आहे. बहुत ही बेहतरीन मुकाबला चलता हुआ, एक अच्छी शुरुआत तुषार फोटो घानंद टीम के ओर से। शुरुआती 2 ओवरों में 44 रन लगा दी है स्कोर कार्ड पर बिना किसी नुकसान के, ये बहुत बड़ी बात होगी। पहले ओवर में एक बड़े लंबे चौके छक्के देखने मिले दादा पाटिल द्वारा। उसके साथ दूसरी ओवर में बापू पाटिल आए थे स्ट्राइक एंड पर, उन्होंने भी अच्छी शुरुआत की अपने बल्लेबाजी की। वैयक्तिक रनों का खाता भी खोला, रन के स्कोर कार्ड के रन पर यहाँ पर मोहर भी लगाई और एक्स्ट्रा रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ा। 2 ओवर की समाप्ति हुई और 44 रन है स्कोर कार्ड पर। गेंदबाजी मार्ग पर नए गेंदबाज अमोल लेफ्ट आर्म राउंड विकेट से गेंदबाजी करते हुए पहली गेंद थोड़ी सी लोअर फुल टॉस थी, डीप मिड विकेट की दिशा में खेल दिया है, खिलाड़ी उसे रोकने में नाकामयाब हो गए। गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। तो एक फुलर लेन की गेंद थी, थोड़े से अक्रॉस द लाइन आए, बैट पर लिया गेंद को और हल्के हाथों से दिशा दिखाई थी। बॉटम एंड का अच्छा इस्तेमाल किया था, कलाइयों के सहारे मोड़ दिया था डीप मिड विकेट की दिशा में जाती हुई। 4 रनों का इशारा आया अंपायर का। पहली गेंद पर आता हुआ ये चौका, 4 रन से स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ 48 रन। लेफ्ट आर्म राउंड विकेट से गेंदबाजी करते हुए अमोल वैयक्तिक पहला और टीम के लिए तीसरा ओवर लेकर आएंगे। हे मध्ये चालू असताना कशाला फोन करत होते? हॅलो
प्रशांत बाबर ना. हां हां ठीक आहे. नो बॉलचा इशारा यावेळेला मात्र पंच संजय मल्होत्रा सर घोषित करतायत. आणि आज मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून श्रीनाथ चषक 2022 या स्पर्धेच्या तिसऱ्या दिवसामध्ये आपल्या विभागातील एक अग्रमानांकित क्रिकेट स्पर्धा गार्डी प्रीमियर लीग या स्पर्धेचे सन्माननीय प्रमुख आयोजक आप्पा बाबासाहेबांचे या ठिकाणी आगमन झाले. तर नक्कीच आप्पा आपले या ठिकाणी हार्दिक स्वागत असेल. श्रीनाथ चषक 2022च्या वतीने आज मात्र या ठिकाणी थ्रो गोलंदाजी लगवली जाते. पंचांकडून मात्र रोख लगवली जाणार आहे. गोलंदाजाला बॅन केलं जाणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. तर आपण चर्चा करत होतो मान्यवरांची, ज्या ठिकाणी मात्र आपल्या तालुक्यातील नक्कीच एक अग्रमानांकित क्रिकेट स्पर्धा आहे गार्डी प्रीमियर लीग. काही दिवसांपूर्वीच, काही महिन्या म्हणजे गेल्या महिन्यामध्येच ही स्पर्धा पार पडली आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आप्पा बाबर साहेबांचे या ठिकाणी आगमन झाले. तर नक्कीच आप्पा आपलं श्रीनाथ चषक 2022च्या वतीने आणि त्याचबरोबर एन्काउंटर स्पोर्ट्स आणि खरसुंडीच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत असतं. काय आहे बॉल मध्ये लाईट गेली. युवराजी पुजारी साहेबांनी, तर युवराज पुजारी साहेबांचं सुद्धा तितकंच मनपूर्वक हार्दिक आभार असतील या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचबरोबर या मैदानाचे मालक प्राध्यापक डॉक्टर डी पुजारी साहेब, त्यांचंही या ठिकाणी श्रीनाथ चषक 2022च्या वतीने आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. आज मात्र नो बॉलचा इशारा पुन्हा एकदा सातत्यानं मात्र अतिरिक्त धावसंख्या धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिरिक्त धावांनी मात्र हे धावफलक मोठ्या प्रमाणात पुढे सरकलेलं पाहायला मिळालं. आतापर्यंत जर धावफलक पाहिला तर 51 धावा धावफलकावरती आहेत. एक अतिशय महागडी अशी ही मॅच आहे. लांबलेलं असं षटक आपण पाहतोय, लांबलेली इनिंग आपण पाहतोय. इनिंग पूर्ण करण्यासाठी बराचसा वेळ घालवला जातोय. पुन्हा एकदा पंचांकडून नो बॉलचा इशारा मैदानाच्या आतमध्ये संजय मल्होत्रा सर या ठिकाणी दर्शवत आहेत. आणखीन एक अतिरिक्त धाव संघाच्या धावसंख्येच्या खात्यामध्ये. अमोलची ओव्हर पूर्ण करण्यासाठी प्रज्वल जाधव गोलंदाजी मार्कवर आले. त्यांच्या माध्यमातून सुद्धा तशी काही बऱ्यापैकी गोलंदाजी होत नाहीये. सातत्यानं अतिरिक्त धावा यावेळेला पुन्हा एकदा अतिरिक्त उसळी चेंडू मध्ये पाहायला मिळते. आउट ऑफ द रीच ऑफ द बॅट्समॅन बघावं लागेल. झेप घेऊन मात्र हा फटका केला गेला. पॉईंट क्षेत्रामध्ये एकेरी धाव जरूर मिळवली. बोला की. बलवडीचे ना. हां हां पाठवा त्यांना इकडं. त्याचबरोबर आज मात्र या स्पर्धेच्या तिसऱ्या दिवसामध्ये बलवडी गावचे नामवंत समालोचक प्रवीणजी मोहितेचा या ठिकाणी आगमन झाले. तर प्रवीणजी आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत असणार आहे. आपल्याला सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा समालोचन कक्षामध्ये आमच्या सोबत जुळला तर हरकत नाहीये. आज मात्र या श्रीनाथ चषक 2022चा तिसरा दिवस आहे. बरेचसे मान्यवर आज मात्र या स्पर्धेच्या शुभप्रसंगी उपस्थित राहत आहेत. दरम्यान एक मोठा प्रहार, चेंडू मात्र सीमा पार होतो फरार आणि येतोय खणखणीत षटकार.
अंतरात लांबलेलं हे षटक आपण पाहिलं. या ओव्हरमध्ये जर आपण लक्ष टाकलं तर 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 60 धावा धावफलकावरती आहेत. एकूण 1 2 3 4 5 6 7 8 9 नव्हे तर 10 चेंडू हाताळले गेले आणि त्यानंतर मात्र ओव्हरची समाप्ती झाली. तिसऱ्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय आणि 60 धावा धावफलकावरती आहेत. बिनगडी बाद 60 धावा ही मोठी बाब आहे. सलामीच्या जोडीची एक चांगली भागीदारी मैदानाच्या आपल्या आतमध्ये पाहायला मिळते. एका बाजूला दादा पाटील आहे, दुसऱ्या बाजूला बापू पाटील चांगल्या फॉर्म मध्ये असलेले दोन्ही बॅट्समन आहेत आणि त्यांच्याकडून मात्र मोठी फटकेबाजी सातत्यानं मात्र केल्या जाणाऱ्या गोलंदाजीवर मात्र होताना पाहायला मिळते. सलामीची 3 षटकं जर आपण पाहिलं तर अक्षय, त्यानंतर ऋतिक आणि आता मात्र अमोलचं षटक पूर्ण केलं ते प्रज्वल जाधवनं. अखेरीस तिसऱ्या षटकाचा खेळ हा कधीतरी संपतोय असं मात्र आम्ही वाट पाहत होतो आणि तो तिसऱ्या षटकाचा संपला आणि 60 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. गोलंदाजी मार्कवर मात्र गोलंदाजीसाठी सज्ज झालाय ओव्हर नंबर 4 घेऊन. नाव काय त्यालाच माहित नाही. ह्याला माहितीच नाही कोणालाच काय. गावातनं कुठली तरी उचलून आणलेत. या वेळेला मात्र चांगला स्ट्रोक 2 खेळाडूंच्या मधून गॅप शोधण्याचा प्रयत्न आहे. मिस फील्ड होत आहे त्या ठिकाणी. पहिली धाव वेगाला पूर्ण केली योगेश. आरसीबी टी शर्ट गोलंदाजी मार्कवर असताना या वेळेला मात्र दादाच्या आणि बापूच्या जोडीमध्ये एक चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतंय. बॉलर काय नाव टाकायचं? टाक योगेश. राहुल कट केला जातो. चेंडू मात्र हवेमध्ये आहे. शॉर्ट थर्डमॅन मध्ये खेळाडू आहे परंतु मागे कोणीही नाही आहे. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये मात्र क्षेत्ररक्षक चेंडूला अडवण्यासाठी धावेल. तद्वर मात्र हा चेंडू अडवला जातोय का हे मात्र बघावं लागतंय. चांगली फेक जरूर आहे परंतु पंचांचा इशारा बघूया काय येतोय. किती धावा धावून काढल्यात सर? 2 धावा. 3 धावा येत आहेत. धावून 3 धावा. बापू पाटील होते स्ट्राईक एंडवर, त्यांच्या माध्यमातून हा फटका खेळला गेला होता. त्यानंतर मात्र नॉन स्ट्राईक एंडवर आलेले आपल्याला पाहायला मिळतात. परिणामी 3 धावा धावफलकावरती आल्यानंतर मात्र धावफलक पुढे सरकलेला आपण बघतोय. 65 रन्स ऑन द स्कोर कार्ड. यावेळेला मात्र स्विंग घ्यायला मिस. बॅट जरूर भिरकावली आहे परंतु चेंडू आणि बॅटचा मात्र कोणत्याही प्रकारे संपर्क घडून येत नाही. याच्यावर चेंडू चालला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूला सांगता करत पुन्हा एकदा अप टू द मार्क गोलंदाज राहुलच्या हातामध्ये. एक जबरदस्त उत्तुंग आसमानी षटकार राहुलच्या गोलंदाजीवर दादा पाटीलच्या बॅट मधून. कॉर्नर रिजन मध्ये हाफ ट्रॅकर बॉलला मात्र उडवून दिलंय. 6 धावांसाठीचा हा फटका. गोलंदाजाला लागतोय मात्र झटका. या वेळेला मात्र गोलंदाज कमबॅक करतोय. स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा एक चांगली डिलिव्हरी. वाईड यॉर्कर चेंडू हाताळला जातोय. अंगापासून थोडासा दूर ठेवला गेलेला होता. आउट ऑफ द रीच ऑफ द बॅट्समन होता. बॅट आणि चेंडू मध्ये कोणताही संपर्क नाही. सरळ चेंडू जातोय तो विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूला सांगता झाली. या षटकातील चेंडू झाले आपल्याला पाहायला मिळतात ते 5 आणि धावफलकावरती धावा आपण बघतोय ते 71. 71 रन्स ऑन द स्कोर कार्ड विदाउट एनी लॉस इन द एंड ऑफ 3.5 ओव्हर्स. पुन्हा एकदा अतिरिक्त उसळी आहे चेंडू मध्ये. बॅक ऑफ द लेन डिलिव्हरीला मात्र हुक करण्याच्या प्रयत्नामध्ये दादा पाटील या वेळेला असफल. मात्र पंच संजय मल्होत्रा सर करतायत. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 71 धावा धावफलकावरती आहेत. तसं पाहायला गेलं तर 18 धावा प्रति षटकाची सरासरी आतापर्यंत गाठली गेली आहे. 4 ओव्हरच्या समाप्ती अखेरीस 71 धावा बिनगडी बाद. एक चांगली भागीदारी दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून एक चांगलं समीकरण मैदानाच्या आतमध्ये रंगलेलं आपल्याला पाहायला मिळते. बापू पाटील आणि दादा पाटील या 2 फलंदाजांमध्ये आपण पाहतोय चांगली पार्टनरशिप. 71 धावा 4 ओव्हरच्या समाप्ती अखेरीस. अक्षय गोलंदाजी मार्कवर अक्षय, ज्याने मात्र वैयक्तिक दुसरं षटक आता मात्र घेऊन आलाय. संघाचं पहिलं षटक त्यानं हाताळलं होतं. पहिल्या षटकामध्ये 26 धावा त्याने खर्च केले होते. एक महागडं षटक सुद्धा त्याच्या माध्यमातून हाताळलं गेलं. तदनंतर 18 धावा गोलंदाज ऋतिकच्या माध्यमातून तिसरं षटक अमोल आणि प्रज्वलला पूर्ण केलं. 16 धावा त्या ओव्हरमध्ये आल्या आणि चौथ्या षटकात 11 धावा. यावेळेला मात्र हेलिकॉप्टर उडवले. लँड होतं एक्स्ट्रा कव्हर रिजन सीमारेषेच्या बाहेर जाऊन. खणखणीत षटकार या वेळेला मात्र बापू पाटीलच्या बॅट मधून येतोय. एक जबरदस्त स्ट्रोक इनसाइड आउट पुरेपूर ताकदीनिशी आउट ऑफ द फेन्स. त्यावेळेला अंगापासून दूर ठेवलाय. फॉलो करण्याचा प्रयत्न झालाय. पंचांकडे मागणी केली जाते जेलबाद साठी परंतु पंच संजय मल्होत्रा सर त्या ठिकाणी आपले दोन्हीही हात पसरवत आहेत.
गोलंदाजाला मात्र दंडित केलं जात आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियम क्रमांक 22 प्रमाणे. व्हाईट बॉलचा इशारा, स्वैर चेंडूची घोषणा, अवांतर धावेत वाढ, अतिरिक्त धावसंख्या धावफलकावरती, एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये. एकेरी धावेनं मात्र धावफलक पुढे सरकणाऱ्या धावफलकावरती धावा असतील त्या 78. बहुत ही अच्छी शुरुआत बल्लेबाजों द्वारा, बहुत ही आक्रामक नजर आए दोनों बल्लेबाज, जहां पर एक तरफ दादा पाटिल और दूसरी तरफ बापू पाटिल. पिछली गेंद पर अच्छी तरीके से फॉलो किया था, गेंद को बदन से बहुत ही दूर रखी गई थी. इस बार कट कर दिया, गली रीजन में से गुजरती हुई जाएगी थर्ड मैन रीजन की तरफ. वहां पर कोई खिलाड़ी नहीं है. 1 बाउंस 2 बाउंस अलोंग विद द कारपेट, गेंद जाती हुई सीमा रेखा के बाहर और एक चौका आता हुआ बापू पाटिल के पास. इस बार एक जबरदस्त स्ट्रोक. बाजू द्वारा होती हुई, एक तरफ दादा पाटिल और दूसरी तरफ बापू पाटिल. एक से बचोगे तो दूसरे से पिटोगे, लेकिन पिटोगे जरूर. अक्षय गेंदबाजी मार्ग पर, राइट नाम राउंड विकेट से गेंदबाजी करने के लिए. इस बार सीधे हाथों से खेल दिया है, स्ट्रेट डाउन द ग्राउंड, आउट ऑफ डिफेंस, वेरी वेल क्लियर बाय बापू पाटिल. Stand and delivered, high and handsome. It's a huge, it's a massive, it's a spectacular, it's a magnificent, it's a tremendous, it's a 6. बहुत ही बढ़िया बल्लेबाजी, जबरदस्त स्ट्रोक आता हुआ बापू पाटिल के बल्ले से, सीधे हाथों से खेल दिया था लॉन्ग ऑन रीजन बाउंड्री लाइन के बाहर. फिर एक बार रडार में आई थी, हवा में उड़ा दिया. बैकवर्ड पॉइंट में कोई खिलाड़ी नहीं है, उसे रोकने का कोई मौका नहीं. गेंद फिर एक बार जाएगी सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए. मास्टर धावफलकावर मात्र लक्ष टाकण्याची गरज आहे. 92 धावा धावफलकावरती लगावल्या गेलेत. 92 रन्स ऑन दी स्कोर कार्ड विदाउट एनी लॉस. फिर एक बार फॉलो किया था गेंद को बल्लेबाज ने, लेकिन बहुत ही बाहर है, बल्ले के रडार में नहीं आ पाई. सीधे गुजरती हुई विकेट कीपर की दस्तानों में. अंपायर ने इसे वाइड बॉल करार दिया. एक्स्ट्रा रन के साथ स्कोर कार्ड अब आगे बढ़ेगा 93 रन स्कोर कार्ड पर. ओवर नंबर 5 चलता हुआ अक्षय है गेंदबाजी मार्ग पर. इस बार से गुजरती हुई गेंद नजर आती थी अंपायर को, परिणामी इसे बिंदी गेंद करार दिया गया, डॉट बॉल करार दिया गया. इस ओवर के गेंदों का खेल बचा है सिर्फ एक. आखिरी गेंद के लिए अक्षय गेंदबाजी मार्ग पर. इस बार कट करना चाहते थे, क्विक गेंद थी, टप्पा खाने के बाद थोड़ी सी तेजी के साथ आगे बढ़ी थी. विकेट कीपर के दस्तानों में थमाई गई गेंद पर कोई रन नहीं. ओवर की मात्र समाप्ति होगी. 5 ओवर का खेल यहां पर समाप्त होता हुआ नजर आएगा और 5 ओवर की समाप्ति के बाद बिना किसी नुकसान के स्कोर कार्ड पर 93 रन, 93 रन ऑन द स्कोर कार्ड विदाउट एनी लॉस इन द एंड ऑफ 5 ओवर्स. 5 ओवर की समाप्ति और 93 रन है स्कोर कार्ड पर बिना किसी नुकसान के. 93 धावा धावफलकावरती 5 ओव्हरच्या समाप्ती अखेरीस बिनगडी बाद. आणि ही मात्र मोठी बाब आहे. सलामीचे दोन्ही फलंदाज खेळपट्टीवर अजूनही मैदानामध्ये उपस्थित आहेत. एका बाजूला दादा पाटील, दुसऱ्या बाजूला बापू पाटील. इस बार हवा में उड़ा दिया है, वहां पर खिलाड़ी मौजूद, स्ट्रेट इनटू द बास्केट. इस बार दादा पाटिल की खेल की समाप्ति यहां पर होगी. अब पहला झटका लगा. अब कहीं ना कहीं सांस लेने का मौका मिला था, लेकिन उसके बाद
बॅट्समन कोण आहे? ऋषिकेश. मेरे ख्वाबों का शहर और गुन है थोड़ा सब्र थोड़ा दुआओं का असर और बेहिसाब जिगर फिर Thank you, DJ. दादा पाटिल आउट होने के बाद सांस लेने का मौका गेंदबाजी इन वेरी नेक्स्ट बॉल जब बापू पाटिल थे स्ट्राइक एंड पर फुल टॉस बॉल डाली गई और फुल टॉस फॉल का पूरा फायदा उठाया बापू ने। बापू सेहत के लिए ये तो हानिकारक है, जरूर हानिकारक साबित हुए। अगली गेंद पर एक लंबा चौड़ा छक्का जड़ दिया था, इस बार डाउन द लेग साइड थी गेंद। रन लेने की कोशिश लेकिन ये ओवर थ्रो होता हुआ खराब थ्रो, वहां पर परिणामी और एक रन जुड़ेगा टीम के खाते में। जहां पर एक भी रन नहीं मिलने वाला था वहां पर एक रन मात्र जरूर मिला। 22 के स्वरूप में एक एक्स्ट्रा रन टीम के खाते में जुड़ता हुआ स्कोर कार्ड आगे बढ़ेगा। स्कोर कार्ड पर अब ध्यान डाला जाए तो स्कोर जाकर 100 रनों पर पहुंचता होगा। एक बार जोरदार तालियां हो जाने दे मित्रा। इस बार आए बल्ले से खेलने की कोशिश, डीप मिड विकेट की खिलाड़ी में रोक लगाने की पूरी कोशिश की थी लेकिन वहां पर गेंद को रोक नहीं पाए। गेंद गई फिर एक बार स्क्वायर लेग रीजन बाउंड्री लाइन के बाहर। मेरा अड्डा पूर्ण करण्यासाठी 2 धावांची गरज आहे आणि शेवटचा चेंडू आहे या इनिंगचा आणि शेवटच्या बॉलवर मोठा प्रहार, उंची चांगली आहे, लांबी मात्र गाठतोय का? येस, डिस्टन्स क्लिअर केलं जात आहे आणि बापू पाटीलच्या बॅट मधून आजच्या दिवसातील पहिली अर्धशतकी खेळी सुद्धा पूर्ण होती आहे। 54 धावांवर नाबाद राहिलाय आणि संघाची एकूण धावसंख्या 6 षटकांच्या समाप्ती अखेरीस जाऊन पोहोचली होती 111 धावा धावफलकावरती। जिंकण्यासाठी 112 धावांची गरज। धन्यवाद डीजे। 111 धावा बनलेत, 6 धावांची पेनल्टी बलवडी संघाला लागणार आहे म्हणजे एकूण 117 धावा धावफलकावरती असतील आणि जिंकण्यासाठी 118 धावांचं लक्ष्य। तो एक जबरदस्त सुमधुर संगीत के साथ इस ब्रेक के बाद वापस लौटेंगे। थोड्याच वेळात पुढील मॅचचा टॉस पूर्ण केला जाणार आहे तर आयोजकांना मी विनंती करतोय, आयोजकांच्या माध्यमातून आपण पाहतोय सन्माननीय इम्रान शिकलकर साहेब, सादिजी शिकलकर साहेब, एकनाथ भांगे, आकाश जाधव, स्वप्नील पुजारी, अमोल धुमक, असलम काझी, एक बरीचशी मोठी आयोजन मंडळी आहे आणि या आयोजक मंडळीच्या माध्यमातून आज मात्र एक चांगलं नियोजन आपण पाहतोय या संपूर्ण स्पर्धेचं। 5 दिवसांची ही स्पर्धा आहे, आजचा स्पर्धेचा 3रा दिवस आहे आणि एक दैदिप्यमान आणि शिस्तबद्ध अशी स्पर्धा आयोजित करण्यामागे त्यांना यश प्राप्त होताना आपण पाहतोय। श्री सिद्धनाथाच्या आशीर्वादानं श्रीनाथ चषक 2022 या भव्य दिव्य फुल पिच मर्यादित षटकांच्या ओव्हरऑल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आपण बघतोय। तब्बल 51,000 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक अंतिम विजेत्या संघाला स्वर्गीय गंगाधर सदाशिव पुजारी यांच्या स्मरणार्थ श्री अर्जुन
गंगाधर पुजारी सावकार यांच्या माध्यमातून दादाशेठ महादेव कचरे उद्योजक मुंबई वायवाडी यांच्या सौजन्याने मात्र प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 31,000 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक असा चषक दिनकर पेट्रोलियम इंडियन ऑइल माननीय श्री धोंडीराम इंगवले व हॉटेल संगमचे सन्माननीय सर्वेसर्वा श्री सौरभ बाबर सर, त्याचबरोबर कैलासवासी प्रकाश शंकर पवार यांच्या स्मरणार्थ धडकन क्रिकेट क्लब खरसुंडी यांच्याकडून हे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे. तृतीय क्रमांकासाठी 21,000 रुपयांची रोख रक्कम आणि आकर्षक असा श्रीनाथ चषक 2022 स्वर्गीय बबन आबा गुरव रेणावकर यांच्या स्मरणार्थ विजयदादा बबन गुरव रेणावकर यांच्याकडून तृतीय क्रमांकाचं पारितोषिक असणार आहे. चतुर्थ क्रमांकासाठी 15,000 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक असा श्रीनाथ चषक 2022 स्वर्गीय सुभाष पांडुरंग जाधव यांच्या स्मरणार्थ श्री संदीप सुभाष जाधव यांच्याकडून हे चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक. ही झाली मात्र सांघिक पारितोषिक. वैयक्तिक पारितोषिकांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर मॅन ऑफ द सिरीज श्रीराम कन्स्ट्रक्शन आशिष पुजारी यांच्याकडून 1,001 रुपयाचं रोख रकमेचं पारितोषिक आणि त्याचबरोबर एक आकर्षक असा करंडक मॅन ऑफ द सिरीजच्या खेळाडूला देऊन सन्मानित केलं जाईल. प्रत्येक मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आहे कैलासवासी सौ जयश्री श्रीरंग माळी यांच्या स्मरणार्थ श्री सुभाष श्रीरंग माळी यांच्या सौजन्यानं. तर मॅन ऑफ द मॅचचं जे फायनल मॅचचं पारितोषिक आहे ते नाना पाटील यांच्याकडून आहे. 501 रुपयाचं रोख रकमेचं पारितोषिक आणि आकर्षक अशी ट्रॉफी आणि संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून जे आकर्षक असे करंडक दिले जाणार आहेत ते श्री कबीर हिरालाल शेख यांच्याकडून व त्याचबरोबर राजनंदिनी कन्स्ट्रक्शन खानापूर यांच्या वतीने हे सर्व करंडक सौजन्य लाभलेले आहे. त्याचबरोबर इतर सहकार्य स्पर्धेच्या माध्यमातून जेसीबी आणि ट्रॅक्टर सौजन्य राहुल छोटू गुरव, त्याचबरोबर बॉल सौजन्य ओंकार पुजारी, विवेक पुजारी आणि गणेश पुजारी, स्टंप सौजन्य नाथसाहेब कृषी सेवा केंद्र खरसुंडी यांच्या माध्यमातून, त्याचबरोबर मंडप आणि डेकोरेशन, त्याचबरोबर साऊंड सुविधा उपलब्ध केली नवाज मुलानी अयाज मंडप अँड डेकोरेशन्स यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर एक चांगलं सहकार्य आम्हाला लाभलेले ते सन्माननीय डॉक्टर आणि ऍडव्होकेट प्राध्यापक सन्माननीय डीबी पुजारी साहेबांचं या मैदानाचे मालक आहेत. आज मात्र एक चांगलं प्रगल्भ आणि मैदान आणि चांगलं व्यासपीठ आज या स्पर्धेसाठी उपलब्ध करून दिलं त्याबद्दल डीबी पुजारी साहेबांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक आभार आम्ही व्यक्त करतोय. आणि आज मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून इम्रानजी शिकलगार, एकनाथजी भांगे, आकाश जाधव, स्वप्नील पुजारी, अमोल धुमक, असलम काझी यांचंही तितकं चांगलं सौजन्य लाभलेलं आहे. बरीचशी मान्यवर मंडळी आहे, बरेचसे बक्षीसदाते आहेत, बरेचसे पुरस्कर्ते या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी मात्र ही स्पर्धा यशस्वीरित्या आयोजित करण्यासाठी एक मोलाचे योगदान आणि मोलाचं सहकार्य दिलं या आयोजन समितीला. तर त्यांचं मात्र नक्कीच एन्काउंटर स्पोर्ट्स आणि समस्त खरसुंडी ग्रामस्थांच्या वतीने आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये 118 धावांचं लक्ष्य पार पाडायचं ते बलवडी संघाला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला अक्षय तर पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूला मात्र फलंदाज कोण आले हे मात्र अजूनही माहित पडलेलं नाहीये. त्यांचा एक एक्स्ट्रा खेळाडू बलवडी संघाला विनंती आहे, आपला एक एक्स्ट्रा खेळाडू आपण कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्यायचा आहे. दिनांक 29 जानेवारी 2022 म्हणजे परवाचा दिवस, मागची परवा आहे, त्या परवाच्या दिवशी मात्र ही स्पर्धा सुरू झाली. आजचा हा तिसरा दिवस आहे स्पर्धेचा आणि मग अजून 2 दिवस ही स्पर्धा चालणार आहे. गोलंदाजी मार्कवर सलामीचा गोलंदाज गणेश. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा. यावेळेला मात्र चांगला चेंडू आहे, गुड लेंथवर पिचिंग होतोय, सरळ ट्रॅव्हल करतोय चेंडू, फलंदाजाला मात्र बीट केलं जाते. स्विंग अँड मिस अक्रॉस द लाईन येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, आडवी बॅट मात्र जरूर भिरकावली. चेंडू आणि बॅट मध्ये मात्र कोणताही संपर्क घडवून आणण्यात फलंदाजाला यश प्राप्त होत नाहीये. चेंडू ट्रॅव्हल करतोय सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू न सांगता पहिल्या ओव्हरची सुरुवात मात्र डॉट बॉल सोबत. यावेळेला मात्र अंगापासून थोडासा दूर ठेवला होता, ऑफसाईडचा बॉल मात्र ऑन साईडला खेळून काढलाय. डीप मिड विकेट क्षेत्रातून मागे मात्र आपण जर पाहिलं तर 2 खेळाडू आहेत, एक लॉंग ऑन रिझन आणि एक डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये, परंतु शॉर्ट मिड विकेट मध्ये सुद्धा क्षेत्ररक्षक उपस्थित होता. त्यानं मात्र चेंडूला अडवलं, चेंडूची फेक केली, चेंडूला गॅदर केलं गेलं, तर दूर मात्र पहिली धाव या संघाची मात्र काढली गेली आहे. वैयक्तिक धावसंख्येचं आणि संघाच्या धावसंख्येचं खातं मात्र यावेळेला उघडलं गेलं. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केला जातोय, कारण डावपुरी हाताचा फलंदाज स्ट्राईक एंडवर आहे. अक्षयला आपण बघतोय स्ट्रायकिंग एंडला. गणेशच्या पुढील चेंडूसाठी 2 चेंडू आणि 1 धावा धावफलकावरती. त्यावेळेला लोअर फुल टॉस बॉल हलक्या हाताने दिशा दाखवली, गॅप शोधून काढला, एक्स्ट्रा कव्हर रिजन बाउंड्री लाईनच्या बाहेर, चेंडू सीमा पार होतोय फरार. मिळतील धावा 4 आणि येतोय खळखळीत श्रीनाथ चषक चौकार.
क्रिकेटच्या पटलावरती 3 गोष्टींची नेहमी गरज भासते. सर्वप्रथम टेक्निक, त्यानंतर मात्र टायमिंग आणि टेम्परामेंट या 3 गोष्टींना खूप मोठं महत्व प्राधान्य झालेलं आहे. त्यापैकी टेक्निक आणि टायमिंग या पद्धतीला नक्कीच कुठेतरी चांगल्या रीतीनं वापरलं गेलं फलंदाज अक्षयच्या माध्यमातून. यावेळेला बॉटम हँडचा चांगला वापर, मनगटाच्या साहाय्यानं स्टिअर केलं, आणखीन एकदा चांगली दिशा दाखवली चेंडूला. हलक्या हाताने स्टिअर केलेला हा चेंडू मात्र शॉर्ट मिड विकेट मध्ये जरूर जाताना पाहायला मिळतोय. ज्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक थोडेसे डीप मध्ये असलेले पाहायला मिळाले, त्याचा मात्र पुरेपूर फायदा फलंदाज अक्षयनं उचलला. पहिली धाव वेगानं पूर्ण केली. जोपर्यंत फेक केली जाईल तोपर्यंत दुसऱ्या धावेचाही यशस्वी प्रयत्न झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावांनी धावफलक पुढे सरकेल. 2 धावांची वाढती धावसंख्या आपण जर पाहिला तर 2 धावांनी धावफलक पुढे सरकल्यानंतर 7 धावा धावफलकावरती आहे. यावेळेला हा ट्रॅकर बॉल उडवून दिलाय. फाईन लेग बाउंड्री लाईन मध्ये कोणीही नाहीये. हे खाली क्षेत्र आहे, रिकामी जागा आहे आणि रिकाम्या जागा भरून काढल्या जात आहेत फलंदाज अक्षयच्या माध्यमातून. एक जबरदस्त स्ट्रोक सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. दिल ने लेकिन रन जरूर चुना इस बल्लेबाज ने. 4 रनों का इशारा आता हुआ. इस बार बाहरी किनारा और नसीब का सहारा, गेंद जाती हुई बाउंड्री लाइन की तरफ. लॉन्ग स्टॉप रीजन सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए आता है एक लंबा चौड़ा चौका. बाहरी किनारा लेकर विकेट कीपर को बीट किया, शॉट थर्डमैन को बीट किया, गेंद गई सीधे लॉन्ग स्टॉप रीजन बाउंड्री लाइन की तरफ. 4 रन के लिए और एक 4 रनों का इजाफा स्कोर कार्ड पर होता हुआ. प्रेक्षकांना विनंती आहे, मॅच चालू असताना मैदानाच्या आतून आपण कोणीही बाईकवरून ये जा करू नका. ही विनंती आपण सर्व प्रेक्षकांना करतोय. स्कोर काय? 15 हॅलो 15 धावा धावफलकावरती आहे. 15 रन्स ऑन द स्कोर कार्ड. दादा पाटील वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालेत. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवर असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजाचं नाव अजूनही आम्हाला कळालेलं नाहीये. फुलटॉस बॉल आहे मात्र एक चांगली फिल्डिंग. त्या ठिकाणी मात्र जबरदस्त वन हँडेड फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर थोडेसे फंबल झालेले होते चेंडू अडवण्यासाठी, परंतु शेवटच्या क्षणाला बारीक नजर रोखून ठेवली होती. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती अडवलं गेलंय. 4 धावांचं रूपांतर मात्र 2 धावांमध्ये 2 धावा रोखल्या गेल्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. एक चांगली फिल्डिंग आणि त्या परिणामी 2 धावांसोबत धावफलक आता मात्र 17 धावांवर जाऊन थांबणार आहे. एकेरी दुहेरी धावा ही महत्वाच्या समजाव्या लागतील, परंतु जिंकण्यासाठी 118 धावांचं एक मोठं लक्ष समोर आहे आणि मग त्यासाठी आपल्याला चौकार आणि षटकारांची चौफेर आतिषबाजी करावी लागेल. आणि ती आतिषबाजी मात्र सुरू केली आहे. लॉंग ऑन रिजन सीमारेषेच्या पलीकडे चेंडू होतोय फरार आणि येतोय खणखणीत षटकार. पंचांकडून येतोय नो बॉलचा इशारा आणि या नो बॉलच्या इशाऱ्यावर येतोय हा लांबलचक षटकार. पंचांची कोणी कोणत्याही प्रकारचा वादविवाद करायचा नाही. या पंचांनी जो निर्णय दिलाय तो अंतिम निर्णय असणार आहे. पंचांचं बारीक लक्ष आहे प्रत्येक चेंडूवरती. गोलंदाजावर नक्कीच बारकाईनं निरीक्षण केलं जात आहे. प्रत्येक गोलंदाजाला या ठिकाणी बारकाईनं पारखलं जाते पंचांकडून. थ्रो गोलंदाजी असेल, नो बॉल असतील, व्हाईट बॉल असतील, त्याचबरोबर आणखी काही इशारे असतील, हे मात्र पंचांकडून बारकाईनं परखून मग मात्र निर्णय दिले जात आहेत. अतिशय तटस्थ असं पंचांचं पॅनल आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन मान्यताप्राप्त हे दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये मॅच ऑफिशियल्स म्हणून उपस्थित आहेत. दिवाकर चौहान स्टेट अंपायरच्या भूमिकेत, स्ट्रायकिंग अंपायरच्या भूमिकेत संजय मल्होत्रा सर त्या ठिकाणी पंचांची भूमिका पार पाडतील. यावेळेला मात्र फ्लाईट दिला गेला होता. चेंडूला गतीमध्ये परिवर्तन केलं. चेंज ऑफ पेजच्या साहाय्याने मात्र फलंदाजाला कुठेतरी बांधून ठेवलं जाते. यावेळेला एक चांगला स्ट्रोक आला होता मागील चेंडूवर. नो बॉलच्या इशाऱ्यासोबत मात्र एक षटकार ठोकला गेला होता. फ्री हिटचा बॉल होता. या फ्री हिटच्या बॉलला मात्र नक्कीच चांगल्या रीतीने हाताळलं गेलं गोलंदाजाकडून.
आनंदाने बोलवले तुषार फोटो घाणन आणि बलवडी या दोन संघांमध्ये चालू असलेली ही मॅच आपण बघतोय. 118 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचंय यावेळेला मात्र युमी सेना विल डेफिनेटली हिट. फलंदाज होतोय त्रिफळाचीत. एक जबरदस्त विकेट या ठिकाणी पटकावलं जातोय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं तर दादा पाटील आले होते. फलंदाजीमध्ये एक जबरदस्त फटकेबाजी जरूर केली आहे. गोलंदाजीमध्ये सुद्धा आपलं नाव लौकिक करण्यासाठी मात्र त्यांना गोलंदाजी सोपवली गेल्यानंतर एक विकेट त्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी लिहिला जातो. पहिला झटका लागतोय बलवडी संघाला. धावफलकावरती धावा आपण बघू शकतो 24-24 लॉस ऑफ 1 विकेट. काय बॅट्समन नाव माहित नाही काय एबीसी टाकून काय एबीसी बीबीसी काहीतरी. यावेळेला आल्या मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला. मिस टाइम स्ट्रोक. बॅटची इनसाइड एज घेतली. मैदानामध्ये 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये चेंडूला रोखलं गेलं. एकेरी धावेनं मात्र नक्कीच सांगत आहे या चेंडूची होताना पाहायला मिळते. एकेरी धावेनं मात्र धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकलेला आपण बघतोय. 25 धावा धावफलकावरती आहेत. एका बाजूनं अक्षय स्ट्राईक एंडवरती संघाच्या माध्यमातून सलामीवीर म्हणून त्याला मैदानाच्या आतमध्ये आलेला आपण पाहिलं. त्याने मात्र एक तंत्रशुद्ध फलंदाजी करण्याचा प्रयत्न आतापर्यंत तरी चांगल्या रीतीने केलाय. एक शांत आणि संयमी खेळी आपण अक्षयच्या माध्यमातून आली आणि मग एक चांगले क्लासिकल स्ट्रोक सुद्धा आपण त्याच्या बॅटमधून येताना पाहतोय. एक एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये शोधून काढलेला गॅप, त्यावर मिळवलेला चौकार अक्षयच्या बॅटमधला पहिल्या ओव्हरमधला अजूनही आपल्या नजरेसमोरून हटत नाहीये. एक चांगलं टेक्निक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळते, त्याच्या फलंदाजीतून पाहायला मिळते. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन्स नक्कीच पडताळले जातील. पोझिशन्स चेंज केल्या जातील. शॉर्ट मिड विकेटला आता मात्र 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये बोलवलं जाईल. गोलंदाजी मार्कवर दादा पाटील. यावेळेला फ्लाइट दिली गेली होती. स्लॉग स्वीप पाहायला मिळतोय. फुल टॉस बॉलला मात्र नक्कीच स्क्वेअर रिझन बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडलं जाते. चेंडू जातोय सीमा पार. येतोय खळखळीत श्रीनाथ चषक षटकार. जबरदस्त बॅटिंग आहे. अक्षय एक तंत्रशुद्ध फलंदाज आहे. टेक्निक, टेम्परामेंट आणि टायमिंग या तिन्ही गोष्टीचं एक अनोखं संमेलन त्याच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळतंय. यावेळेला मात्र शॉर्ट मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित. डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न झाला. एक धाव मात्र जरूर मिळवली जाते. एकेरी धावेला मात्र धावफलक पुढे सरकणार आहे. या अगोदरच्या चेंडूवर एक षटकार सुद्धा आलेला आपण पाहतोय. 32 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 ची मात्र या ठिकाणी समाप्ती झाली आहे. तसं पाहायला गेलं तर आपण पहिल्या इनिंगचा खेळ जो पाहिला होता तुषार फोटो घाणन संघाच्या माध्यमातून पहिल्या 2 ओव्हरमध्ये 44 धावा धावफलकावरती लगवल्या गेल्या होत्या. या वेळेला मात्र दुसऱ्या इनिंग मध्ये जर आपण पाहिला तर 32 धावा धावफलकावरती लगवल्या गेल्या. तसं पाहायला गेलं तर पाठलाग चांगल्या रीतीने सुरू झालाय. परंतु आता मात्र शेवटच्या 4 ओव्हरचा खेळ शिल्लक राहिलाय आणि शेवटच्या 4 ओव्हरमध्ये जर ही मॅच आपल्याला जिंकायची असेल, या 118 धावांचं लक्ष्य जर आपल्याला पूर्ण करायचं असेल तर चौफेर फटकेबाजी, आक्रमकता आणि विस्फोटकता या ठिकाणी स्वीकारणं कुठेतरी गरजेचं आहे या दोन फलंदाजांना. बॉलर दीपक आहे. गोलंदाजी मार्कवर दीपक गोलंदाजीसाठी सज्ज झालेला आपण पाहतोय. यावेळेला मात्र बाहेरची कडा घेतली. शॉर्ट थर्डमॅन मध्ये जातोय चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एकेरी धावेवर मात्र नक्कीच समाधानी राहावं लागेल या दोन्ही फलंदाजांना. एकेरी धावेला मात्र वाढ संघाच्या खात्यामध्ये होताना पाहायला मिळते. संघाचं धावफलक मात्र पुढे सरकते एक घरानं आणि मग धावफलकावरती आपण धावा पाहू शकता. त्या 33 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट इन दी एंड ऑफ 2.1 ओवर. 2.1 ओवर की समाप्ति के बाद 33 रन स्कोर कार्ड पर 1 विकेट के नुकसान पर बलौडी टीम को जीतने के लिए 118 रन का लक्ष्य पूरा करना होगा। ओवर लेकर दीपक होंगे तीसरे ओवर के लिए। पहली गेंद पर 1 रन खर्च किया।
ओवर द विकेट गेंदबाजी करते हुए इस बार बल्ले के रडार में है, लेकिन अधूरी ताकत के साथ और पूरे स्ट्रोक के साथ गेंद जाती हुई सीधे लॉन्ग ऑन रीजन खिलाड़ी के हाथ में। विकेट का पतन और बल्लेबाज बैक टू द पवेलियन। ठीक आहे. कुठं उभे? लेग स्लिपला उभे आहेत. नाव माहिती बॅट्समॅनचं नाही ना? बॅट्समन आहे, कोण आहे? टाकतो काहीतरी. अच्छा, तुमच्याकडनं. ओके ओके. हे स्वतःच अशी नको ती बक्षीस काहीतरी फालतूगिरी करत राहतात. आणि लेग स्लिप मध्ये जे खेळाडू उभे आहेत अशोक दिघे यांच्या प्रत्येक झेलसाठी या स्पर्धेचे स्पर्धा प्रमुख सादिक शिकलगार यांच्याकडून प्रत्येक झेलसाठी 101 रुपयाचं रोख रकमेचं पारितोषिक आहे. यावेळेला एक वाईट जॉकर चेंडू यावेळेला सरळ हाताला फटका केलाय. लॉंग ऑन रीजन बाउंड्री लाईनच्या दिशेने क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. पहिली धाव वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाहीये. एकेरी धावेने समाधानी राहतील दोन्ही फलंदाज. समाधानी झाल्यानंतर मात्र एक धाव मात्र जरूर संघाच्या खात्यामध्ये जोडली जाणार आहे. एकेरी धावेने मात्र धावफलक पुढे सरकते. 34 धावांनंतर एक सिंगल धाव धावफलकावरती आली. धावफलकाच्या खात्यामध्ये एकेरी धावेने वाढ झाली. 35 धावा धावफलकावरती असतील. एक रन आला ना. आता केली मग एकच झाले. 34च झालं ना. 34 धावा. यावेळेला पुन्हा एकदा एक फसवा चेंडू. गतीमध्ये परिवर्तन. अर्ली स्ट्रोक खेळला गेला. मिस टाइम झाला. स्विंग याला मिस होत आहे. जातो चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूला सांगता चांगली ओव्हर घेऊन आले दीपक गोलंदाजी मार्क वरून. षटक क्रमांक 3 हाताळत आहेत. वैयक्तिक पहिलं आणि साठी तिसरं षटक त्यांच्या माध्यमातून हाताळलं जात असताना राऊंड विकेट गोलंदाजी होते अक्षयसाठी. अक्षय मात्र चांगला इन्फॉर्म बॅट्समन आहे. आतापर्यंत क्लासिकल स्ट्रोक केले. हा एक अंक क्लासिकल स्ट्रोक येतोय अक्षयच्या बॅट मधून. एक जबरदस्त उत्तुंग आसमानी षटकार. मात्र त्यासाठी ही एक आक्रमकता असणं गरजेचं आहे. ही विस्फोटक फलंदाजी होणं गरजेचं आहे. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तो ये कोशिश जारी रखनी होगी अक्षय को. राउंड विकेट गेंदबाजी करते हुए दीपक की अगली गेंद के लिए अक्षय तैयार. फिर एक बार प्रहार किया है, लेकिन इस बार मिस टाइम स्ट्रोक है. नीचे खिलाड़ी मौजूद. ऊंचाई का जाल, लंबाई कमा. देखे जरा किसमें कितना है दम. कैच छूटा और जीवन दान मिला अक्षय को. और इसी के साथ इनकी बढ़ोतरी स्कोर कार्ड पर होती हुई 1 रन के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ेगा. जाकर पहुंचेगा 41 रनों पर. गलती करोगे तो क्रिकेट के विश्व में यहाँ पर गलती को सजा मिलेगी, बराबर मिलेगी. टेनिस क्रिकेट विश्व के एक जाने माने बल्लेबाज जहां पर दाहिने हाथ से बल्लेबाजी कर रहे थे, दाहिने हाथ से बल्लेबाजी करते हुए एक्स्ट्रा कवर रीजन की तरफ ये गेंद जा रही थी. एक आसान सा कैच लपकने का मौका था खिलाड़ी के हाथ में और वो मौका मात्र जरूर गवाया. जीवन दान दिया यहाँ पर अक्षय जैसे बल्लेबाज को. अच्छी फॉर्म में बल्लेबाजी कर रहे हैं अक्षय अपनी टीम के लिए. लक्ष्य मात्र जरूर थोड़ा सा बड़ा है, लेकिन कठिन नहीं है. नथिंग इज इम्पॉसिबल. इवन इम्पॉसिबल सेज आई एम पॉसिबल. तो ये पॉसिबल करके दिखाना होगा अक्षय को. ओवर की मात्र समाप्ति होती हुई 3 ओवर का समाप्त हुआ एक खेल और स्कोर कार्ड पर 41 रन. दादा पाटिल ओवर नंबर 4 लेकर वैयक्तिक दूसरा और टीम के लिए चौथा ओवर. राइट, हम ओवर द विकेट गेंदबाजी करते हुए इस बार बॉटम हेड का अच्छा इस्तेमाल करना चाहते थे, लेकिन लेग स्टिक के तरफ गेंद गुजरती हुई नजर आई और सीधे विकेटों पर जाकर टकराई. क्यों मिस एंड आई विल डेफिनेटली हिट. बल्लेबाज अक्षय इस बार बैक टू द पवेलियन. यशवंतनगर आणि मॅच कोण? मी शिवडीला. करोली टी लक्ष असलं पुढे. यशवंतनगर अकलूज. यशवंतनगर अकलूज. करोली टी त्यासाठी विरुद्ध करोली करोली. टी टॉयसाठी आलो होतो.
मला वाटलं असं. तर चालू असलेला सामना तर रंगत राहीलच, परंतु पुढील मॅचचा टॉस आपण पूर्ण करून घेत आहोत. यशवंतनगर अकलूज विरुद्ध करोली टी या दोन संघांच्या संघनायकांना आम्ही विनंती करतोय की आपण पुढील मॅचच्या टॉस साठी यायचंय. यशवंतनगर अकलूज आणि करोली टी या दोन्ही संघांच्या संघनायकांना आम्ही विनंती करतोय की आपण पुढील मॅचच्या टॉस साठी यायचंय. शिवडीला लेदरची माहिती काय? आमच्या मुंबई साईडला लेदर असं म्हणजे लोकली कोण खेळत नाही लवकर. हा पण असं माहिती आमच्याला ₹1,00,000 टुर्नामेंट आहे. अच्छा. लाखाची टुर्नामेंट पुढच्या महिन्यात. लेदर बॉलची. लेदरची मग ते आपले लेदरचे प्लेयर आहेत माझ्याकडे. टीम पाहिजे आपली टीम पाहिजे. नाही नाही, प्लेयर म्हणजे कसं त्यांना विचारलं ना तर ते त्यांची टीम बनवून खेळू शकतात जर त्यांची इच्छा असेल तर. कारण मुंबईला कसं लेदर बॉल क्रिकेट आहे ना, हे लेदर बॉल क्रिकेट क्लब वाईज चालतं. हा तेच ना म्हणून तर म्हटलं. यावेळेला मात्र आडव्या बॅटनं फटका खेळलाय उंच. तर आपण विनंती करतो यशवंतनगर अकलूज आणि करोली टी या दोन्ही संघांच्या संघनायकांना की आपण कृपया लवकरात लवकर पुढील मॅचच्या टॉस साठी यायचंय. आयोजकांच्या माध्यमातून हा शेवटचा पुकार आपल्याला दिला जातो. यशवंतनगर अकलूज आणि करोली टी दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉस साठी या. हा परत आली होती पडत नाही. जितेंद्र पाटील यांनी टॉस टाकायचा. कोणी? जितेंद्र. ग्रामपंचायत आणि त्याचबरोबर खरसुंडी गावचे ग्रामपंचायत माजी सदस्य जितेंद्र पाटील साहेबांना मी विनंती करतो की आपण विद्यमान सदस्य माझी बोलले आता सदस्य. खरसुंडी गावचे सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र पाटील साहेबांना मी विनंती करतोय की आपण पुढील मॅचच्या टॉस साठी यायचंय. आपल्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस उडवला जाणार आहे. लॉट्स मध्ये आम्हाला 8 पॉईंट दिले कुठं? अच्छा करोल तिकीट 8 लॉट्स सुद्धा आम्हाला पाठवले. हे काय हाच आहे की यशवंतनगर अकलूज. मोबाईल मध्ये त्यांना आठपटी टीम दिली म्हणतात. ज्या ठिकाणी चालू असलेला सामना आपण बघतोय, 4 ओव्हरचा हा खेळ पूर्ण झालाय. 4 ओव्हरच्या समाप्तीखेरीज 41 धावा धावपळीच्या वरती आतापर्यंत बऱ्याचशा धावा जिंकण्यासाठी अजूनही गरजेचं आहे. तर एक मोठी मॅच आहे, परंतु या ठिकाणी ही औपचारिकता जी आहे ती पूर्ण करावी लागेल. ऑफिशियली डिक्लेअर विजेता आपण करणार आहोत. तर काही चेंडू या ठिकाणी काही चेंडू पूर्ण करावे लागतील. व्यासलीन लावतो म्हणजे आईला होट सुकतात तरी पण परत सारखे सारखे. काय होतं ह्या टायमाला वाचले लावला मातीचे बघते ना, हा. त्याला काय लावते आता लावून फायदा नाही. सागरचा पुढील बॉल, त्यावेळेला ब्लॉकर पद्धतीचा चेंडू शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. मिसफील्ड जरी झालं असलं तरी एकेरी दुहेरी धावा घेणं महत्वाचं समजत नाहीये, कारण फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्या. औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे मॅच मध्ये. जिंकण्यासाठी बऱ्याचशा धावा अजूनही गरजेच्या आहेत. धावफलक अजून 50 धावांवर सुद्धा पोहोचलेला नाहीये. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. तर मला वाटतं कुठेतरी तुषार फोटो घाणंद हा संघ फ्रंटफुटवर असलेला दिसतोय या मॅच मध्ये. विजेतेपदाच्या दिशेने वाटचाल होतीये. तुषार फोटो घाणंद संघाच्या माध्यमातून सुरुवातीच्या इनिंग मध्ये बॅटिंग केलेली असताना ज्या ठिकाणी 117 धावा धावफलकावरती लगावले गेले, 118 धावांचं लक्ष समोर आहे. अर्धा आत्मविश्वास तेव्हाच ढासळलेला पाहायला मिळाला आणि आता मात्र अर्ध्यापेक्षा जास्त संघ सुद्धा ढासळलेला पाहायला मिळतोय. हा 6वा विकेट गमावला गेलाय. विनंती करतोय ज्या ठिकाणी यशवंतनगर अकलूज विरुद्ध करोली टी या दोन संघांमध्ये यापुढील सामना असणार आहे. तर दोन्ही संघांच्या संघनायकांना आम्ही विनंती करतोय की आपण पुढील मॅचचा टॉस उडवण्यासाठी लगेचच कॉमेंट्री बॉक्स समोर यायचंय. आपले जेवण बनवते अण्णांचं नाव काय? प्रदीप पुजारी. आणि गेले 2 दिवस आमच्या संपूर्ण ऑर्गनायझिंग टीमला एक खमंग अशी जेवणाची उपलब्धी ज्यांनी करून दिली ती नक्कीच आमचे सन्माननीय प्रदीप पुजारी साहेब, त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. प्रदीप जी, आपलं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आज सुद्धा तुमच्या हातून एक चांगलं खमंग
जेवण आम्हाला मिळणार आहे हीच आम्ही नक्कीच कुठेतरी अपेक्षा करतोय. तर प्रदीप पुजारी साहेब आपले या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. बॉलर कोण आहे? तुषार. तेच बोललो ना मी ऑर्गनायझिंग टीमला. काय पण 5 जणांनाच हो टॉसला बोलवा ते काय म्हणतात आम्हाला अगोदर आटपाडी सांगितले आणि आता काय. आपण पाहतोय ऐकतोय अनुभवतोय श्रीनाथ चषक 2022 श्री सिद्धनाथाच्या आशीर्वादानं आज मात्र या स्पर्धेचा तिसरा दिवस मोठ्या थाटामाटात मोठ्या उत्साहात ही स्पर्धा पुढे सरकते. पुढील 2 दिवस म्हणजे दिनांक 2 फेब्रुवारी 2022 पर्यंत ही स्पर्धा चालणार आहे. आजच्या दिवसातील पहिला सामना जर आपण पाहिला तर मैदानाच्या आतमध्ये अजूनही सुरू आहे. काही चेंडूची औपचारिकता शिल्लक राहिलेली या मॅच मध्ये. तुषार फोटो कानन हा संघ मात्र नक्कीच कुठेतरी विजेतेपदाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतोय. त्यानंतर मात्र नवीन मॅच काही क्षणातच आपल्या समोर येणार आहे. त्याचा टॉस मात्र जरूर काही क्षणातच आपण पूर्ण करू. ए आळूआ खुर्ची सर्कल परत पडशील. सांभाळ. काय करतोयस? काय बांधतोयस तू? अच्छा नेटवर्क जातो. बाबू उठ जरा थोडं पाठी सरक. माघार आहे